नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। तळोद्यात बंद घरातून रिक्षा चालकाचा संशयास्पद मृत्यू 3 दिवसानंतर उघडकीस। तळोदा शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। शहादा रोडवरील प्रतापनगर परिसरातील बंद घरातून एका रिक्षा चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आलाय। मृत व्यक्तीचे नाव सचिन गोरख जाधव वय 43 असे असून ते मूळचे तळोदा येथील रहिवासी होते। गेल्या 2-3 दिवसांपासून त्यांचा मोबाईलवर कोणताही संपर्क कोणाशीही होत नव्हता, त्यामुळे नातेवाईकांना संशय आला। आज त्यांच्या नातेवाईकांनी प्रतापनगर येथील घर गाठले असता दरवाजा आतून बंद असल्याचे आणि घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले। त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सचिन जाधव मृतावस्थेत आढळून आले। प्राथमिक तपासानुसार मृत्यूला 3 दिवसांहून अधिक काळ लोटल्याचा अंदाज आहे। मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सचिन जाधव काही महिन्यांपूर्वी सुरत येथे काम करून तळोद्यात परत आले होते। कुटुंबापासून दूर राहून ते येथे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरात शोककळा पसरली आहे। मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे। प्रतिनिधी लाला चौहान, शहादा।